अपना काम पूरी ईमानदारी से करते हैं, हम अपना काम पूरी ईमानदारी से करते हैं, मगर हमारे भी कुछ कायदे हैं. कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे. असंच काहीसं क्लिअर अलायनर्स आपल्याला म्हणत आहेत. वेडेवाकडे दात सरळ करण्यासाठी पारंपरिक ब्रेसेसला सर्वोत्तम पर्याय म्हणजे क्लिअर अलायनर्स. त्यांचा जर आपल्याला पुरेपूर फायदा घ्यायचा असेल तर आपल्यालाही काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. त्या गोष्टी काय आहेत, आपण कशाप्रकारे काळजी घ्यावी, या सगळ्याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तुमची डेंटिस्ट दोस्त डॉक्टर वर्षा जडे सोलापूरहून. नमस्कार, स्वागत आहे तुमचं टूथपिकवर. क्लिअर अलायनर्सचे काय तोटे असू शकतात आणि हे तोटे होऊ नयेत म्हणून आपण काय करायचं हे आता बघूयात. क्लिअर अलायनर्स हे आपल्याला काढता घालता येतात. ब्रेसेससारखे ते दातांवर चिकटवलेले नसतात. हा जसा त्याचा फायदा आहे तसाच त्याच्यामुळे तोटा होऊ शकतो. जर तुम्ही अलायनर्स जास्त वेळ काढून ठेवले तर दातांची मूवमेंट अपेक्षित वेळेमध्ये आणि अपेक्षित प्रमाणामध्ये होणार नाही. त्याच्यामुळं कमीत कमी 20 ते 22 तास हे अलायनर्स घालून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. शिवाय हे अलायनर्स काढून ठेवता येतात, त्याचमुळं ते हरवण्याची किंवा कुठंतरी विसरण्याची पण शक्यता असते. त्यामुळं वेळच्या वेळी ते काढणे आणि घालणे हे लक्षात ठेवून करावं लागतं. जेवढा जास्त वेळ तुम्ही घालाल तेवढा जास्त आणि चांगला परिणाम. आणखीन एक गोष्ट म्हणजे पारंपरिक ब्रेसेसपेक्षा हे खर्चिक असतात, महाग असतात. कारण अर्थातच ते जास्त परिणामकारक असतात, जास्त आरामशीर असतात, जास्त फायदेशीर असतात. काही ठराविक दातांच्या क्लिष्ट हालचाली अलायनर्सच्या सहाय्याने करता येत नाहीत. जसं की एखादा दात जर खूप जास्त फिरवून घ्यावा लागणार असेल, म्हणजेच खूप जास्त रोटेशन करावं लागणार असेल तर ते अलायनर्सने होत नाही. आणखीन एक उदाहरण म्हणजे जर एखादा दात इतर दातांच्या तुलनेमध्ये खूपच वरती असेल किंवा खूपच खालती असेल तर त्याची वर्टिकल मूवमेंट्स म्हणजे वरती किंवा खालती घेणं हे अलायनर्सच्या साह्याने होऊ शकत नाही. अशा वेळेला ब्रेसेसचा साह्य घेऊन आणि मग अलायनर्सची ट्रीटमेंट असं करता येतं. तुम्ही जर योग्य ती स्वच्छता राखली नाही तर अलायनर्स आणि दात यांच्यामध्ये प्लाक आणि अन्नकण तासनतास चिकटून राहू शकतात, ज्याच्यामुळे दात किडू शकतात, हिरडी रोगसुद्धा होऊ शकतो. त्याशिवाय जेव्हा फटी बंद करण्यासाठी तुम्ही जर अलायनर्सची ट्रीटमेंट घेत असाल तर जेव्हा फटी मोठ्या असतात त्यावेळेला अन्नकण अडकून राहत नाही, पण जेव्हा या फटी हळूहळू कमी व्हायला लागतात, थोड्याशा कमी झाल्यानंतर अन्नकण तिथे अडकून राहू शकतात. या स्टेजला तुम्ही फ्लॉसिंग करणं किंवा इंटरडेंटल ब्रश वापरून 2 दातांच्या मध्ये अडकलेलं अन्नकण काढणं फार गरजेचं आहे. नाही तर दातांना कीड लागू शकते. त्यामुळं अलायनर्स काढता येतात त्याचा फायदा घेऊन तुम्ही तुमचे दात खूप व्यवस्थित ब्रश केले पाहिजेत, फ्लॉस केले पाहिजेत आणि अलायनर्स पुन्हा घालताना दात आणि अलायनर दोन्ही स्वच्छ आहे याची खात्री केली पाहिजे. जेव्हा अलायनरचा पहिला सेट संपवून आपण दुसरा सेट वापरायला चालू करतो त्यावेळेला नवीन सेट हा थोडासा टाईट वाटतो, दातांवर थोडंसं प्रेशर वाटतं आणि त्याच्यामुळं दात दुखतात. कधीकधी डोकेदुखी होऊ शकते, कधीकधी बोलण्यात अडचण येऊ शकते. तर हे सगळं दातांवर पडलेल्या प्रेशरमुळं होत असतं. पण हे प्रेशर दातांची मूवमेंट करण्यासाठी आवश्यकच असतं. याचा त्रास आपल्याला कमी व्हावा यासाठी एक ट्रिक तुम्ही वापरू शकता. ती म्हणजे जेव्हा तुम्ही नवीन ट्रे चालू करणार असता तर तो ट्रे तुम्ही रात्री चालू करा. म्हणजे बराचसा सुरुवातीचा ट्रे ॲडजस्टमेंटचा भाग हा तुमच्या झोपेतच होऊन जाईल आणि तुम्हाला दिवसा त्याचा फारसा त्रास होणार नाही. जर तुम्ही पाण्याव्यतिरिक्त कुठलं पेय घेत असाल अलायनर्स न काढता तर त्या पेयाचा रंग अलायनर्सला लागू शकतो आणि मग अलायनर्स हे क्लिअर न राहता रंगीत होऊन जातील. याशिवाय जर ते पेय गरम असेल तर अलायनर्स वार्प होऊ शकतात, म्हणजेच त्यांचा शेप बदलू शकतो आणि त्याच्यामुळे आपल्याला हवा तो दातांच्या मूवमेंटचा परिणाम मिळणार नाही. म्हणून आपण पेय म्हणजेच पाण्याव्यतिरिक्त इतर पेय घेतानाही अलायनर्स कंपल्सरी काढले पाहिजेत. तर हे होते अलायनर्सचे होऊ शकणारे तोटे जे आपण व्यवस्थित काळजी घेतल्याने टाळू शकतो आणि अलायनर्सचा व्यवस्थित पूर्ण फायदा घेऊ शकतो. त्यामुळं योग्य काळजी घ्या, अलायनर्सचा पूर्ण फायदा घ्या. आणि हो, माझ्या चॅनलला म्हणजेच टूथपिकला अशाच उपयुक्त व्हिडिओंसाठी सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.